हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या संभाव्य शिवसेना शिंदे गट प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना जाहीर समर्थन दाखविले. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्हीही शिवसैनिक आहोत आणि विरोधकांना उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे, अशी ठाम भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात तसेच एकमेकांना पेढे भरवत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी पक्षाच्या वाटचालीचा गौरव करत भविष्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघात शिवसेना अधिक बळकट होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जनतेचा कौल हा विकासाच्या राजकारणालाच असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात शिवसेना नेते नितीन आवताडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिवसैनिकांचा उत्साह आणि पक्षनिष्ठा विशेषत्वाने दिसून आली. आता भाऊसाहेब वागचौरे यांनी खरंच सांगितलेलं आहे, कारण खासदार म्हणून ते जरी उभाटा घाटातून निवडून आले, मतदारांनी त्यांना निवडून दिलं, परंतु विरोधात असल्यामुळे जे कामं व्हायला पाहिजे, जशा पद्धतीने व्हायला पाहिजे, ज्या अपेक्षेने व्हायला पाहिजे तसे कामं होत नाही. कारण वर सत्ता सगळी भाजप शिवसेना यांची असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांना पर्यायच नव्हता. शिंदे गटात येण्याशिवाय, म्हणजे आमच्या ओरिजिनल शिवसेनेत येण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि आता 2 आमदार आहे कोपरगावात, आता खासदार पण आहे, पालकमंत्री पण आहे नगर जिल्ह्याचे. त्याच्यामुळे संपूर्ण सत्ताधारी गट आता इथं आपल्या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे मतदारसंघाला विकासाचा जास्तीत जास्त चालना मिळेल. ते पण भाऊसाहेब वागचौरे आता आले, त्यांचं आम्ही सगळे शिवसैनिक मनापासून स्वागत करतो आणि कोपरगावच्या विकासाला ते भरभरून निधी आणतील आणि आपल्या कोपरगावचा विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. राहायला तयार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काम करण्याची पद्धत जी आहे शिंदे साहेबांची, त्याच्यामुळे म्हणजे गेलं का किरकोळ जरी काम असलं तरी पटकन होतं, मोठेच काम पाहिजे असं पण नसतं काही. त्याच्यामुळे आता खासदार भाऊसाहेब वागचौरेंचं पण काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ते पण असे सगळ्यांना वेळ देतात, सगळ्यांची कामं करतात, वेळ पडली तर बरोबर येतात. त्याच्यामुळे आता शक्यतो कोणत्या पद्धतीची अडचण राहिली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी बरेचसे लोक आमच्या ओरिजिनल शिवसेनेत पाठवित आहेत आणि अजूनही पाठवणार आहे अशी आशा व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळेच उद्धव साहेबांची शिवसेना पूर्ण घर खाली झालेलं आहे आणि आता इथून पुढे पण होईल. कारण आता मुंबईचे पण नगरसेवक येतील असे आशा आहे, आमदार पण येतील. कारण का तो माणूस तिथं उद्धव साहेबालाच काम करून देत नाही, इतका भंगार माणूस लाभला उद्धव साहेबांना. त्याच्यामुळे जेवढा निषेध करावा, जेवढं त्याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी वेळेस त्याला लात मारून हाकलून द्यायला पाहिजे असं मी सूचना पण करतो. जर पक्ष टिकवायचा असला खरोखर तर त्याला पहिले उरलेला पक्ष टिकवायचा असला त्याला खरंच लात मारून हाकलून दिलं पाहिजे, तरच तो पक्ष टिकल. अन्यथा आता आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं काही कारणही नाहीये किंवा काही त्या पक्षाबद्दल बोलाय, कारण त्या पक्षात आम्ही वाढलेलो आहे, राहिलेलो आहे. त्याच्यामुळे त्या पक्षाबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाहीये. उद्धव साहेब ताजनी आहेच, परंतु हा माणूस जो आहे यांनी पक्ष संपूर्ण गिळंकृत केलेला आहे. मला तर वाटतं शिंदे साहेबाचंच काम तो करतोय, शिंदे साहेबांनीच त्याला तिथं ठेवलेलं आहे असं मला शंका येते. त्याच्यामुळे तो राहिलेला पक्ष पण शिंदे साहेबाकडे आणील. त्यामुळे राऊतांचं जेवढं अभिनंदन करू, आभार मानू तेवढे थोडे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण निवडून यायच्या वेळी जे हे तयार झालं वातावरण किंवा जे निकाल लागले ते तर सगळे विरोधात लागले ना. त्याच्यामुळे विरोधात राहून काम करणं अवघड होतं ना. शहरासाठी कोपरगाव शहरासाठी आता हे रस्ते गटारी हे कायमस्वरूपीच आहे.
पण जास्तीत जास्त युवकांसाठी म्हणजे जो रोजगार निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी हे आपले मार्केट बांधलं पाहिजे, मोठमोठे गाळे बांधले पाहिजे, शॉपिंग सेंटर झाले पाहिजे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे आता MIDC सुद्धा इथं झाली पाहिजे अशी MIDC ची मागणी तर आमची फार पूर्वीपासूनची आहे. आता ती होण्यास काही विलंब लागायचं कारण नाहीये आणि आता सत्ताधारी सगळे असल्यामुळे त्यांना पण काही उत्तर द्यायचं काही म्हणजे नकार द्यायचं काही कारणच नाही. त्याच्यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर कोपरगावच्या MIDC ला चालना द्यावी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि भाऊसाहेब वागचौरेच्या रूपाने पुन्हा एकदा कोपरगावचा विकास होईल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील 6 खासदार उबाटा गटाचे यांनी माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी देखील या 6 खासदारांबरोबर शिंदे साहेबांबरोबर येण्याचा शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक आणि कोपरगाव तालुक्यातील शिवसैनिक सर्वांना मोठा आनंद झालेला आहे. भाऊसाहेब वागचौरे यांच्यामुळे पक्षाची तर ताकद केंद्रामध्ये वाढलेलीच आहे, राज्यामध्ये वाढलेली आहे, परंतु भाऊसाहेब वागचौरे साहेब हे शिंदे साहेबांबरोबर आल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील विकास कामांना देखील गती येणार आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मनामध्ये मोठा उत्साह आहे, आम्हाला आनंद झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत या ठिकाणी करत आहोत. परंतु नुकत्याच काही उबाटाच्या काही मोजक्या लोकांनी की भाऊसाहेब वागचौरेंची दिंड काढली, भाऊसाहेब वागचौरेंना फिरू देणार नाही असे काही शब्द वापरले. संजय राऊत यांनी देखील काही भडकाऊ भाषणं केलीत. आम्ही सर्व शिवसैनिक त्यांना सांगू इच्छितो की भाऊसाहेब वागचौरे ज्यावेळेस शिर्डीमध्ये पाऊल ठेवतील त्यावेळेस या मतदारसंघातला प्रत्येक शिवसैनिक शिंदे साहेबांना मानणारा सर्व शिवसैनिक भाऊसाहेब वागचौरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि भाऊसाहेब वागचौरेंच्या केसाला देखील या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही हात लावू देणार नाही. जे हात लावतील त्यांना गाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही शिवसैनिक आहे, एवढंच आवाहन मी या निमित्ताने करतो. वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मी शुभेच्छा देते. आज खरोखर आनंद झालाय की आपले शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना ओरिजिनल शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे वरती सत्ता असल्यामुळे जे काही रखडलेली कामे असतात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ते खासदार साहेबांमुळे ते निश्चितच पूर्ण होतील अशी मी इच्छा व्यक्त करते. सर्व शिवसैनिकांना 60व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु काल 2 दिवसापूर्वी जे 6 खासदार जे आपल्या शिंदे शिवसेनेत आले त्यांचे मी परंतु शुभेच्छा देतो त्यांना. आज जे काही उबाटाचे कार्यकर्ते आहे जे कोपरगावमध्ये सांगताय का भाऊसाहेब वागचौरे यांना आम्ही कोपरगावात कुठेही फिरून देणार नाही, परंतु माझं एक सांगतो का हे शिवसैनिक पण कमी नाही, हात लावला तर हात काढण्याची पण ताकद आमच्यामध्ये आहे हे तुम्हाला सांगतो. सर्व शिवसैनिकांना आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच जे ऑपरेशन टायगर झालं 6 खासदारांचं त्यांचे कामं होत नसल्यामुळे आणि त्यांना संजय राऊत जास्त त्रास देत असल्यामुळे ते ओरिजिनल शिवसेनेत आले आणि आज जे काही वल्गना करताय त्यांच्या फिरू देणार नाही त्यांना हे करू. आम्ही शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहे, जशाच तसे उत्तर आम्ही शिवसेना स्टाईलने देऊ, तो कोणीही पण राहू, विचार करणार नाही आम्ही. आणि भाऊसाहेब वागचौरेंच्या पाठीमागे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेले आम्ही गंभीरपणे उभे आहोत. आणि राहिलेली कोपरगाव सुद्धा हे उबाटांचे जे राहिलेले त्यांचं बी ऑपरेशन टायगर लवकरात लवकर करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.